माझं नाव ओमकार लक्ष्मण राऊत आहे. माझा नीटमध्ये स्कोर 655 आहे. त्यामध्ये बायोलॉजी 350 आहे, केमिस्ट्री 160 आणि फिजिक्स 145 आला आहे. अभिनंदन बेटा तुझं. तू अभ्यास कसा केला? माझा अभ्यास सुरुवातीपासून कन्सिस्टंट होता. त्यामध्ये मी दररोज 7 ते 8 घंटे अभ्यास करायचो आणि या 7 ते 8 घंट्यामध्ये माझी इफेक्टिव्ह स्टडी 6 घंट्याची व्हायची. 6 ते 8 तासाचं अभ्यासाचं जे शेड्यूल आहे त्याच्यात डिस्ट्रीब्युशन कसं होतं तुझं? मी घरी 2 वाजता अभ्यासाला बसायचो दुपारी. तर 2 ते 5चा पहिला स्लॉट असायचा. त्याच्यामध्ये फिजिक्स नाही तर केमिस्ट्री करायचो आणि त्यानंतर 6 ते 8 वाजेपर्यंत एक स्लॉट असायचा, त्याच्यामध्ये बायोलॉजी करायचं आणि 9 ते 12च्या स्लॉटमध्ये केमिस्ट्री करायचं. तुला वर्गामधल्या टेस्टमध्ये किती मार्क यायचे आणि आता फायनली किती आले? वर्गाच्या ज्या टेस्ट होत्या सुरुवातीला जे आमच्या PCB होत होत्या त्याच्यामध्ये 600 यायचे सुरुवातीला, जेव्हा सिलेबस कमी होता. पण ज्यावेळेस आमचा होल सिलेबसच्या एक्झाम झाल्या त्यावेळेस जे मार्क आहे एकदम 500पर्यंत आले. 500 ते 550 यायचे. पण ज्यावेळेस मेन नीट झाली तर त्यावेळेस मला डायरेक्ट 655 आले. म्हणजे याच्यानुसार मला एवढं तर कळालं की इथला पेपर खूप हार्ड असतो नीटच्या पेपरपेक्षा. आणि असं नाही की इथलं सिलेबसच्या बाहेर शिकवतात, पण सिलेबसचा मधलंच असतं. पण ते क्वेश्चन आहे ते NCERTतल्या लाईनच्या मधले काढले जातात. येस. तुला कधी डिप्रेशन आलं? हां, डिप्रेशन मला खूपदा आलेलं आहे. म्हणजे डिप्रेशन म्हणजे असं नाही की काहीच करा वाटणार नाही. जेव्हा मला मार्क कमी यायचे त्यावेळेस वाटायचं आता तर PCBमध्ये 500 मार्क आलेत तर नीटमध्ये वाढून किती वाढणार? 550 वाढणार, 100 वाढणार, त्यानं काय होणार नाही. मग यामुळे जास्त टेन्शन यायचं. पण क्लासमध्ये एका आठवड्यात प्रत्येक सर म्हणायचे इथं जे तुम्हाला मार्क पडायले आहेत तर त्याच्यापेक्षा तुम्हाला ऑलवेज प्लसच पडणार आणि आपले पेपर हे नॉर्मल नीटच्या पेपरपेक्षा खूप हार्ड असतात. तर त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त रेग्युलर स्टडी करा. आणि आम्ही तेच केलं आणि शेवटला त्याचा रिझल्ट पण मिळाला. तर तू जे मुलं परीक्षा देणार आहेत त्यांच्याविषयी काय सांगशील? आता जे नेक्स्ट इयर मुलं जे परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी मी एवढंच सांगतो की तुम्ही जे वर्षभर अभ्यास करतात ते रेग्युलर करा. एक पर्टिक्युलर टाईम ठरवा प्रत्येक विषयासाठी किती वेळ द्यायचा आहे आणि त्यानुसार वेळ द्या. तुम्ही जर कन्सिस्टंट केलं ना तुम्हाला लोड येणार नाही, कोणताच प्रकारे प्रॉब्लेम येणार नाही, एव्हरीथिंग नीट होईल. बरं, मी 2 वर्ष बघितलं तुला, तू वर्गामध्ये फारच सायलेंट असायचा आणि एकही पिरियड मिस करायचा नाही. मला असं वाटतं की तुझं ते कन्सिस्टन्सी होती, शिक्षकावर विश्वास होता, त्याचं ते तुला सक्सेस आहे. तर तुझे की ऑफ सक्सेस काय आहेत? की ऑफ सक्सेसमध्ये मला जास्त करून सपोर्ट भेटला सर्वांचा. टीचरचा सपोर्ट भेटला, पॅरेंट्सचा सपोर्ट भेटला. कोणत्याही गोष्टीमध्ये मला असं कोणी नाही म्हटले नाही किंवा नकार दिला नाही. कोणत्या अभ्यासासाठी मला रूम पण होती आणि त्या ठिकाणी कोणी डिस्टर्ब करत नव्हतं. आता हे जे माझे स्टडी होते म्हणजे कोणी जास्त काम नाही सांगायचं, काही नाही. तर याच्यामध्ये सक्सेसमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॅमिली सपोर्ट होता आणि त्यानंतर टीचरनं खूप गोष्टी सांगितल्या प्रॉपरली. म्हणजे कसा अभ्यास करायचा, काय करायचा, कोणते पॉईंट आधी कव्हर करायचे आणि कोणते चॅप्टर महत्त्वाचे आहेत, कोणत्या चॅप्टरला जास्त वेटेज द्यायचा, हे देखील सरनं सांगितलं होतं आम्हाला. तुला डॉक्टर बनावं असं कधी वाटलं? पहिले तर डॉक्टरचा वगैरे काही नव्हता विषय माझा. मला पहिल्यांदा पोलीसमध्ये जायचं होतं, म्हणजे आर्मीमध्ये. तर पप्पाचं म्हणणं होतं UPSC कर, हे कर आपलं कलेक्टर पण मी म्हणलं मला कलेक्टर नाही, मला डॉक्टर बनायचं. पण याच्यावर पप्पाचं कधीच हे नव्हतं की तुला कलेक्टरच व्हावं लागेल, मला कलेक्टर आवडतं, तुला कलेक्टरच बन, असं काहीच नाही. मी डॉक्टर म्हणलं तर त्यानंतर त्यांनी डॉक्टरला सपोर्ट केलं, काहीच म्हणले नाही. यातच खूप छान वाटतं मला. आता घरामध्ये कोण कोण आहे तुझ्या? घरामध्ये मी, माझा भाऊ, आई पप्पा. बरं, घरामध्ये वातावरण कसं होतं? घरचं वातावरण शांत होतं एकदम. पूर्ण सपोर्ट होता अभ्यासाला वगैरे सगळं. बरं, क्लासमधल्या टीचिंगचा कसा फायदा झाला? क्लासमधल्या टीचिंगच्या बाहेरचं काही आलंच नाही. बायोलॉजीला स्पेशली जे क्लासमध्ये शिकवलं तेच होतं. मी पहिले 1-2 महिने जास्त करून NCERTवर फोकस नव्हतं केलं, कारण जे क्लासमध्ये शिकवलं ते घरी जाऊन वाचायचं आणि तेवढंच करायचं. पण त्यानं मार्क वाढत होते, पण वरचे जे 40 मार्क मला 310 ते 320 असे मार्क यायचे. पण जेव्हा तुम्ही सांगितलं पुन्हा NCERT पण वाचा, मग NCERT वाचल्यानंतर काही NCERTची जी लँग्वेज होती त्या लँग्वेजवर फोकस झाला आणि त्यामुळे मग मार्क 340-350 असे मार्क यायले होते शेवटला बायोमध्ये. तुझं परीक्षेला जाताना तुला कशा फिलिंग्स होत्या? पेपर सोडवते वेळेस काय डिप्रेशन आलं का? पेपर सोडवते वेळेस काय प्रॉब्लेम्स आले का? आणि पेपरहून बाहेर आल्याच्या नंतर काय वाटलं तुला?
परीक्षेला जाताना तर खूप भीती वाटायची, काय होईल काय नाही. पण एकदा जेव्हा हॉलमध्ये गेलो आणि पेपर हातात आला तर ती अशीच फिलिंग आली जसे आम्ही इथं कोचिंगमध्ये जे एक्झाम देतो सेम तीच फिलिंग आली. मग पेपर होऊस तर सर्व नॉर्मल वाटलं, काही प्रॉब्लेम आला नाही. पुन्हा पेपर झाल्यानंतर एवढं तर कळालं की 600पर्यंत मार्क येतात. मग त्यानंतर खूप आनंदात आलो घरी, रिलॅक्स झालो. आम्ही थोडंसं बाहेर फिरलो आणि त्यानंतर रात्री मग मार्क वगैरे चेक केले. ज्यावेळेस 600 त्यावेळेस 650 वगैरे आले. मग आनंद झाला खूप. 650 आल्यावर खूप मित्र आनंद कंपनी काय म्हटली? आम्ही डायरेक्ट कॉलेज बघायला सुरू झाले वगैरे. खूप आनंद खूप झाला होता. पप्पांचं काय म्हणणं आहे? पप्पा पण खूप आनंद झाले खूप. छान, तुझं अभिनंदन. जी नीट देणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी काय सांगशील? त्यांच्यासाठी मी एवढंच सांगतो की तुम्ही टेन्शन कोणत्याच गोष्टीचं घेऊ नका. तुम्हाला सपोर्ट करायला तुम्हाला टीचर्स आहेत, तुमची फॅमिली आहे. आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये काही डाऊट आला तर टीचरकडे जायचं. सगळे टीचर तुम्हाला प्रॉपरली गाईड करतील, काय करायचं कसं करायचं. आणि त्यानुसार तुम्ही तुमची प्लॅनिंगही करू शकता. आणि पूर्ण इयरमध्ये कन्सिस्टंट राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. जितकं तुम्ही कन्सिस्टंट रेग्युलर राहता, रेग्युलर क्लास अटेंड करता, टेस्ट देताल आणि टेस्टचं ॲनालायसिस हे खूप महत्त्वाचं आहे. हे जर केलं ना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही.